बाय मानसी मॅडम. सावकाश जा. अनिकेत, कधीपासून फोन ट्राय करते तुझा? फोनच लागत नाहीये. कधी भेटणार तू? इथे ऑफिसच्या कॉन्फरन्सला काय काय झालं, तुझी ट्रिप कशी झाली, तुझं काम कसं झालं, सगळं सगळं विचारायचंय, सांगायचंय. किती बोलायचंय रे तुझ्याशी. आपलं लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच असं झालंय ना की आपण एवढे दिवस भेटलोच नाही होत एकमेकांना. रोज घरच्यांच्या नकळत का होईना अगदी 2 मिनिटासाठी तरी आपण भेटतो. आतापर्यंत खूपदा ट्राय केलं रे मी, पण ना दरवेळी काही ना काही प्रॉब्लेम झाला आणि मी आई बाबांना आपल्या लग्नाबद्दल नाही सांगू शकले. ते काही असो, आता लवकरात लवकर आपण आपल्या लग्नाबद्दल घरी सांगून टाकूया. अनिकेत, मी खूप मिस करते रे तुला आणि मला तुझ्यापासून असं लांब नाही राहायचंय. मानसी, काय मध्येच का थांबलात? काही नाही सर. कोणाच्या विचारात हरवलात? कुणाच्या नाही. मग का अशा इथे थांबलायत? घर आलंय तुमचं. सॉरी सर, ते मी जाईन सर. सॉरी कशासाठी? सांगा ना, कोणाच्या विचारात हरवला होता? सहजच सर, काही नाही. जाल ना घरी नीट, का सोडायला येऊ? नाही, मी जाते. उद्या याल ना ऑफिसला नीट, का घ्यायला येऊ? नको, येते मी. नक्की? येते सर. हा. अरे भोप्या, नको त्या वेळेला हाक मारतो. करेक्ट चुकीचं टायमिंग आहे तुझं. सॉरी सर. सॉरी काय? चला आता कोणाची वाट बघताय? चला. हा, मला पण जरा घरी लवकर जायचं होतं माझ्या घरी. का काय स्पेशल आहे का? नाही नाही, स्पेशल काय, माझ्या घरी काय नाही. चला मग घरी जाऊ. माझ्या तुझ्या घरी मिळेल? नाही, बायको आहे ना. माझ्या घरी कोण नाही. चला. नाही नाही, नको, मला माझ्या घरी घरी आज सेलिब्रेशन. बायको सर. बस रे. किती विचार करणार आहेस या चेकचा? समर सरांनी हा ब्लँक चेक बाबांना मदत म्हणूनच दिलाय ना. मग आता गरजेसाठी तो वापरला तर काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण समर सर मनूचे बॉस असून एवढं सगळं का करतायत? एवढं चांगलं कोण कसं असू शकतं? खरं तर या घरातली मोठी मुलगी म्हणून सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. मी कॉन्ट्रीब्युशन करायला हवं, तर मीच ओझं झाले सगळ्यांसाठी. तरी बाबा सारखं सांगत होते तो मुलगा चांगला नाहीये, नको करू लग्न त्याच्याशी. पण मी हट्टाने सत्यजितशी लग्न केलं. लग्नाचा डिसिजन चुकला, तसंच हा डिसिजन सुद्धा चुकला तर? पण दुसरा काय ऑप्शन आहे आपल्या समोर? आईचा आजारपण, त्यात बाबांच्या अकाउंट मधून सगळे पैसे गेले, आणि आता गावाकडची केस, आणि आता एवढा सगळा खर्च एकट्यानं मनूच्या पगारातून कसा मॅनेज होणार? या चेकमुळे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. नाही, पण बाबांना नाही पटणार. त्यांच्या तत्वात नाही बसत ना. नाही, तरीही हे करावंच लागेल. दुसरा काहीच ऑप्शन नाहीये. पण हे मनूला कळलं तर? ताई, मनू, मनू, आले आले. ताई, ओ थांब जरा मनू, जरा धीर नाही तुला. किती जोरात दार आपटत होतीस. हो, खरंच धीर धरवत नाहीये. काय ग, काय झालं?
काय काय नाही झालं ते विचार. बरं चल आधी आत. आत्ता आलीस आणि इथेच बोलत बसली. दमली असशील ना, थांबा पाणी देते. तुला काय सांगू आणि काय नको असं झालंय ताई. आधी पाणी पी नीट. हा सावकाश सावकाश. पाणी पिताना ना बोलायचं नसतं, ठसका लागेल उगाच. हळूहळू. मी कुठे जाणार नाहीये निघून. तर आमचं प्रेझेंटेशन ना. हो सावकाश. ताई मी एवढं एक्साइटमेंट तुला काहीतरी सांगायला जाते आणि तुझं असं काय आहे ग. बरं बोल. तर प्रेझेंटेशन नीलम मॅडम करणार होत्या आणि त्या कोण नीलम? ती आगऊ? अगं नाही, तशा चांगल्या आहेत त्या. तर त्या प्रेझेंटेशन करणार होत्या आणि ऐन प्रेझेंटेशन मध्ये ना काहीतरी गडबड झाली, काहीतरी प्रॉब्लेम झाला. मग मी उभी राहिले त्यांची मदत करायला. आणि तू बिलीव्ह करणार नाहीस ताई, पण पुढचं सगळं प्रेझेंटेशन मी केलं. आणि हे काहीच प्लॅन नव्हतं. मग 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 काय, मग सगळ्यांनी खूप कौतुक केलं, स्पेशली समर सरांनी. म्हणजे मला ना मग काय आलं? मला खरं तर कळत नव्हतं मी हे सगळं कसं मॅनेज करणार आहे. म्हणजे परीक्षेच्या वेळेला जे आपल्याला फिलिंग असतं ना, अगदी तसंच वाटत होतं. मग 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 मला खूप मस्त वाटलं. म्हणजे खरं तर ना त्या क्लायंट पैकी एक माणूस होता, तो त्याने काय केलं? तो ना असा विचित्र नजरेने बघत होता ग माझ्याकडे. मला त्यामुळे जरा कॉन्शियस व्हायला होत होतं. पण मग समर सरांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी त्याला इतकं सुनावलंय सगळ्यांच्या समोर. मग 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 काही नाही. काय ताई मग मग तुझं लक्ष आहे का माझ्या बोलण्याकडे? ताई काय झालंय? मनू सॉरी, मी तुला सांगितलं नाही, पण तू गेलीस आणि आईची तब्येत खूप बिघडली. तिला खूप त्रास होत होता. हळू मेघा. मेघा, मनूचा फोन आला तर तिला सांगू नको. आई अगं उगाच काळजी करत बसेल ग ती. आई आई काय? आता झोपलीये उषा मावशी. आई मला काय माहित बाय, आडाण्या बाईला. एक तर डॉक्टरांना माहिती ना, तर किंचाळे बाबांना कळत. तरी तुझ्या बापसाने इकडं तिकडं हातपाय मारून 4 पैसे गोळा केले आणि तिच्या टेस्ट केल्या. आता निदान डॉक्टरांना कळल तरी कुठला मलम लावायचा कुठला नाही लावायचा. तू काळजी नको करू, होईल होईल. खूप दुखणं काढलं ग बाईनं माझ्या. पण हाय, किंचाळे बाबांची कृपा आहे. जय किंचाळे बाबा. मला का नाही सांगितलं तुम्ही? मनू, तू तिथे कामासाठी गेली होतीस, तुला उगाच कशाला टेन्शन द्यायचं? आणि आम्ही इथे होतोच ना. मी होते, बाबा होते, उषा मावशी होती. हा, आणि आता आईला खरंच बरंय. तू आत्ताच आलीयस ना, जा फ्रेश हो आणि खाऊन घे काहीतरी. जा 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 जा. मी हाय. नाही आवरत नाही आता. बाबा कुठे आहेत? बाबा मालवणला गेले. मालवणला? मालवणला कशासाठी? अगं उद्या आपल्या जमिनीच्या केसची तारीख आहे. त्याचसाठी तात्या काकांचा कॉल आला होता. तात्या काकांचा कशाला कॉल? त्यांना सांगायचं ना आईची तब्येत बरी नाहीये, मी नाही येऊ शकत म्हणून. हो, ऍक्च्युली बाबांची इच्छा नव्हती जायची म्हणून, पण नाईलाज. तू ओळखतेस ना काकांना, रिटायर असले तरी मिलिटरी मॅन आहेत ते. तू येणार नसशील तर तिथे येऊन उचलून तुला घेऊन जाईल असं म्हटल्यावर बाबा काय करणार होते? आणि असंही केसचा निकाल आपल्या बाजूने लागला तर बरंच होईल ना. आपले पैशांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. 15 वर्ष झाली ताई केसचा निकाल सुरू आहे. कधी त्या निकालाची वेळ येणार आहे ना, कोणास ठाऊक.
अरे बस रे भोप्या, काय घाई आहे भोप्या, बस. सर जाऊ द्या ना. काय बघतो रे मोबाईल मध्ये सारखं सारखं? सर उशीर झाला ते घरी. याचा घड्याळ बघून नाही आपली वेळ बदलत. त्यासाठी एफर्ट्स घ्यायला लागतात. काय एफर्ट्स घ्यायला लागतात. घे एफर्ट्स घे. ग्लास भर. काय ग्लास भर. सर उशीर. ओके भरतो. एवढी नाही झाली मला. हे बर. हे बर. भोप्या, आज आपल्या कंपनीसाठी महत्वाचा दिवस आहे. हो येस. मोठं डील झालेलं आहे आपल्या कंपनीचं. वी शुड सेलिब्रेट. ओके नाही? चिअर्स. सर मला प्लीज घरी जाऊ द्या ना, नाही तर घरी गेल्यावर माझी बायको चपलेचा उतारा काढून माझी उतरवेल. घरी कोणीतरी वाट बघतय. काय सॉलिड फिलिंग आहे ना भोप्या? माझ्या घरी काय कोणीच नाही वाट बघायला. एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक मी, समोर प्रताप जहागीर. लग्न झालेलं नाही, घरी वाट बघायला कोणी नाही. हा असा सडाफटिंग माणूस. माय नेम इज अँथनी गोंजाल्विस. मैं दुनिया में अकेला हूं भोप्या. पण तुम्ही जर एखादी गोष्ट मनात आणलीत ना तर ती मिळवूच शकणार नाही, असं होऊच शकत नाही. थँक्यू. म्हणजे तुम्ही जे आता सेलिब्रेशन माझ्यासोबत करताय ना, ते सेलिब्रेशन तुम्ही तिच्या सोबत करायला पाहिजे जिच्यामुळे ही गोष्ट घडलेली आहे. माझा नाईलाज आहे म्हणून बसलोय तुझ्या बरोबर. नाहीतर डायरेक्ट प्रपोज केलं असतं का? अट्रे, हे प्रपोज करणं, प्रेमात पडणं, हा फालतू गोष्टी आहेत सगळ्या. मी नाही पडत असलेत. आय एम अ फ्री बर्ड. हे स्वतःहून पिंजऱ्यात अडकणं माझ्या रक्तात नाही. विचार विचार. तुम्हाला कसं का कळलं? मला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये. तुला काय विचारायचंय ते विचार. तुमच्या डोळ्यामध्ये बघून तुमच्या मनात काय चाललोय ना त्याचा ठांगपत्ताच लागत नाही. लागणार पण नाही. पण सर मिस मानसीच का? काय? तुमचं मानसी मॅडमवर प्रेमच नाहीये, मग तुम्ही तिच्या मागे का लागलाय? या अशा प्रश्नांची उत्तरं सहजासहजी मिळाली असती तर अजून काय हवं होतं? भोप्या, मुली पटवायची एक थेरी आहे. ती तुला करेक्ट जमली ना? मला जमली नाही ना. शिक माझ्याकडनं. मी तरी तुला काय शिकवणार म्हणा. मुलगी पटली नाही अशी मुलगीच बघितली नाही रे मी आजवर. पण मिस हळदी कुंकू काहीतरी वेगळंच समीकरण आहे. म्हणजे मिस मानसींना पटवण्यासाठी मी केवढे कष्ट घेतले रे. थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचलो तरी पण नाहीच. इम्पॉसिबल आहे. अवघड आहे. नाही पण अशा अवघड विषयांमध्येच मला जास्त इंटरेस्ट असतो. जे असं सहजासहजी मिळत नाही ते मिळवण्यात तर किक आहे ना. मला एक गोष्ट कळते. मी मिस मानसींना मिळवणार ऍट एनी कॉस्ट.
आज जरा हळू सर. मग कशाला विषय काढला रे तिचा? सॉरी. यू शुड बी. एक सांगू सांगा सांगा भोपे साहेब. सर म्हणजे बघा, खरं तर आज नाही, पण उद्या तुम्ही मिस मानसीना म्हणजे कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा, त्यांना ट्रीट द्या. त्यांनी जे अचीव्ह केलं त्याच्यासाठी तुला काय दिलं पाहिजे ना तुम्ही. ऑलरेडी सुचतं रे तुला भोप्या. एवढा हुशार आहे तू. मला लग्न कशाला केलं? अहो, माझी वेळच नव्हती ना ती. टाइम खराब होता माझा. काय अनिकेतचा फोन लागत नाहीये का? तुला कसं कळलं? चेहरा बघ तुझा. मला काय कुणालाही कळेल. अनिकेतशी बोलणं होत नाहीये ना, म्हणून कसा कोमिजलाय बघ चेहरा माझ्या मनुडीचा. ताई जाऊ दे ना ताई, तू नको आता माझी मस्करी करू. एकतर याचा फोन नॉट रिचेबल लागतो. मनू अपसेट कशाला होतीयस? तो प्रवासात आहे ना, ड्राईव्ह करत असेल, नेटवर्क नसेल. आणि तुझा मेसेज मिळाला की कॉल बॅक करेलच ना. काय सांगू, 2 दिवस इतकी कामं होती ना की इतकं थकायला झालंय ना. आईला पण बरं नव्हतं. ते सगळं सोड. मनू खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सो प्राऊड ऑफ यू. हे काय मध्येच? मग काय, तू एवढं छान प्रेझेंटेशन दिलं, ऑफिस मधल्या सगळ्यांनी तुझं इतकं कौतुक केलं. आणि मी बघ ना, मी मगाशी साधं तुला कॉंग्रॅट्स पण नाही म्हटलं. आय एम सॉरी. ताई खरं तर सॉरी मी म्हणायला पाहिजे. मी तिकडे एवढी सेलिब्रेशनच्या मूडमध्ये होते, इकडे आई आजारी आहे, आणि खरं तर मी इथे असायला हवं होतं ना ताई. आणि मग तिथे प्रेझेंटेशन कोणी केलं असतं? मी. अगं आणि आईच म्हणत होती मनूला सांगू नकोस, ती काळजी करत बसेल, म्हणून नाही सांगितलं. सर इतक्या रात्री त्या फोन नाही उचलणार. आला ना अनिकेतचा कॉल. खुश आता? बोलून घे. समर सरांचा फोन आहे ताई. एवढा लेट का फोन केलाय त्यांनी? समर सरांनी दिलेला चेक माझ्याकडे, हे मनूला सांगू की नको?